तर मुंबईकरांचा प्रवास आता आणखी महागण्याची शक्यता आहे, कारण मुंबईत ऑटो रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ होण्याची शक्यता आहे। ऑटो रिक्षाचं भाडं 1 रुपयानं तर टॅक्सीचं भाडं 2 ते 32 रुपयांनी वाढवण्याचा अंदाज आहे। परिवहन विभागाच्या आयुक्तांनी मुंबई परिवहन विभागाला तसे निर्देश दिले आहेत। तर रिक्षाच्या भाड्यात 1 रुपयानं वाढ होण्याची शक्यता। निर्णय प्रस्ताव दिलेला आहे, ज्याच्यामध्ये पिवळी रंगाची जी टॅक्सी आहे त्याच्यामध्ये टॅक्सीमध्ये 2 ते 3 रुपये वाढावे, तर रिक्षामध्ये 1 रुपयाने वाढ करावी। कसं वाटतं तुम्हाला या संदर्भात? मी आता काय बोलणार आता, टॅक्सी भाडे वाढ म्हणजे काय? आता या महागाईमुळे काय भाग्य, आमचा धंदा पण एवढा हे होत नाही आहे एवढा, तरी पॅसेंजर तरी बसले पाहिजे, भाडेवाढ करून पॅसेंजर तरी बसले पाहिजेत ना आपल्या गाडीमध्ये, असं ह्याच्यात। तर काय याला भाडे वाढायला काय ना, गॅस पण वाढलेला आहे, सगळंच काय वाढलेलं आहे। महागाईच्या हिशोबाने 1 रुपया तसा बघायला गेला तर कमीच आहे। आता महागाई तरी एवढी वाढत चालली, गॅस वाढत चाललेला आहे, त्याच्यामुळं परिवहन विभागाने जरा विचार करावा की जास्तीत जास्त त्यांनी दिलेला आहे, जरा जास्त वाढवून दिले तर ते बरं होईल, मला तर वाटतं असं। परिवहन विभागाने निर्णय घेतलाय की आता तुम्ही 31 रुपयांनी पिवळी रंगाची टॅक्सी चालवता, तर त्याची 2 रुपयांनी वाढ करण्यात यावी, जेणेकरून 33 रुपयामध्ये तुमचा जो मीटर तो चालू ठेवण्यात यावी। भाडे वाढलेच पाहिजे। आता प्रत्येक वेळेला चौकात पॅसेंजर उतरतात तर फाईन मारतात पोलीसवाले, ते कुठेतरी थांबलं पाहिजे, ते पण बघायला पाहिजे परिवहन मंत्र्यांना। मीटर वाढलंच पाहिजे महागाईच्या दृष्टीने, आजकाल परवडत नाही टॅक्सी चालवताना, पण मीटर वाढलंच पाहिजे, 4-5-10 रुपयांनी वाढलं पाहिजे। आज महागाई एवढी वाढली तर माझं मत आहे की 2 रुपये नाही 4 रुपये वाढावे। आज गरीब चोऱ्या न करता आज स्वतःचं पोट व्यवस्थित भरतोय, इमानदारीने सगळ्या गोष्टी करतोय, तर आज लोकांच्या खिशाला झळ बसणार आहे। पण काय करणार, आज टॅक्सीवाल्यांची पण मुलं शिकत आहेत, आज चांगल्या प्रकारे चांगल्या शाळेमध्ये टाकलेलं आहे, तर त्यांच्या पण फिया पण एवढ्या महागलेल्या आहेत। तर महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे का, शाळेच्या फी आहेत ना ह्या कमी कराव्यात सरकारने, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। दर टायमाला CNG वाढते तेव्हा मीटर वाढत नाही, कारण की मीटर केव्हा तरीच वाढतो, आणि आता 31 झालं तरी पण टॅक्सीवाल्यांना काहीच परवडत नाही, कारण CNG 100 रुपये, गाडी मेंटेनन्स आहे, बँकेचा EMI आहे, आमचा घरचा खर्च आहे, आमचा दवापाणी आहे, त्याच्यामध्ये आम्हाला काही उरायचं काही संबंधच येत नाही त्याच्यामध्ये।